नमस्कार, मी वृषाली कदम. जय महाराष्ट्राच्या कॉफी विथ कदम या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज कॉफीचा एपिसोड हा थोडासा स्पेशल आहे. त्याचं कारणही तितकंच स्पेशल आहे कारण आपल्यासोबत आज ज्या गेस्ट आहेत त्या अनेकांच्या रोल मॉडेल आहेत. खास करून आता निवडणुका संपलेल्याच आहेत आणि निवडणुकांमध्ये यावेळी आपण पाहिलं की महिला राज आपल्याला सर्वत्र पाहायला मिळालं. पण ज्या महिलांना त्यांच्या अस्तित्वाला राजकारणामध्ये ज्या व्यक्तीमुळे आपण सिरियसली घ्यायला लागलो अशा खास पाहुण्या आज आपल्यासोबत आहेत. मी खरंच स्वागत करते विधान परिषदेच्या उपसभापती आणि सीझन पॉलिटिशियन नीलमताई गोरे यांचं खूप खूप स्वागत. जय महाराष्ट्र. नमस्ते. खरं तर डॉक्टर नीलमताई गोरे म्हणजे मला असं वाटतं की ताई आपलं जे सुरुवातीचं शिक्षण होतं ते वैद्यकीय शिक्षण झालं. त्यानंतर त्या काळात मुळात वैद्यकीय शिक्षण हे फार प्रेस्टिजियस मानलं जायचं, आजही मानलं जातंच. त्या काळात आपण डॉक्टर झालात, आपण प्रॅक्टिसही केलीत आणि त्यानंतर आपण राजकारणाकडे वळलात. तर या प्रवासाला नक्कीच मला सुरुवात करायची आहे. पण मला तुम्हाला थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये घेऊन जायचं आहे की तो काळ कसा होता. त्या काळामध्ये जेव्हा तुम्ही डॉक्टर झालात आणि 10 वर्ष तुम्ही प्रॅक्टिस देखील केलीत, मग काय असं ट्रिगर्ड झालं की तुम्ही इकडे वळलात? एकतर आमच्या घरात शिक्षणाची परंपरा होती. माझे आजोबा शिक्षण विभागातच होते. आमचे पणजोबा जे आहेत ते एक न्यायाधीश होते आणि आमचे आजोबा दुसरे आईचे वडील जे आहेत त्यांच्याहीकडे प्रचंड साहित्य भांडार होतं. ते लॉ केलेलं होतं त्यांनी. वडील मध्ये सायंटिस्ट म्हणून त्यांनी डॉक्टरेट केलेली होती आणि त्यांची इच्छा होती की मी मेडिकल डॉक्टर व्हावं आणि मला प्रत्यक्षामध्ये आयुर्वेदिक डॉक्टर पोद्दार मेडिकल कॉलेजला मी ॲडमिशन घेतली आणि अतिशय कठीण संस्कृत मी घेतलेलं होतं 11वीला. त्यामुळे मला तिथे सहजगते ॲडमिशन मिळाली आणि पोद्दार मेडिकल कॉलेज एक चांगली परंपरा असणारं कॉलेज मानलं जातं आणि मुंबईच्या वरळी भागामध्ये ते होतं. मी आदर्शनगर वरळीतच मोठी झाले होते आणि नंतर आम्ही वरळी सिफेसला राहत होतो. त्यामुळे पोद्दार मेडिकल कॉलेजमधली 6 वर्ष म्हणजे एक वेगळाच सगळा अनुभव होता. कारण एका बाजूला संस्कृतचा अभ्यास करायला लागत होता, दुसरीकडे सगळे अनुभवी डॉक्टर्स होते आणि त्यामधून डॉक्टर एक काम करत असताना सामाजिक प्रश्नांची मला स्वतःला आवड पण होती, लिखाणाची आवड होती. मी शाळेत असतानाच कविता वगैरे करत होते आणि आमचे नंदादीप विद्यालय गोरेगाव आणि साने गुरुजी विद्यालय शिवाजी पार्क या दोन्ही शाळांच्यामध्ये एक आमच्यावरती सामाजिक कामाचा संस्कार होता. शाळेत असताना कथा मलाही चालवायची मी लहान मुलांसाठी आणि नंतर मग पोद्दार मेडिकलमध्ये काम करायला लागले. आदिवासींच्या मध्ये आम्ही आयुर्वेदिक क्लिनिक चालवायला लागलो. 80 गावांमध्ये आम्ही एक प्रकल्प हाती घेतला होता आणि त्यातून माझी युवक क्रांती दलाशी ओळख झाली आणि त्यातून एक लक्षात आलं की समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण डॉक्टर म्हणून एक फक्त चौकट पुरेशी नाही आहे, तर आपण बरेचसे इतर प्रश्नांनी जोडले गेलेले आहोत. आणि त्याच वेळेला जयप्रकाश नारायण यांचं मोठं भारतभर आंदोलन चालू होतं, त्याच्यातही आम्ही सहभागी झालो आणि हुंडाबंदी, त्याच्यानंतर वृक्ष तोडीला बंदी, दारूबंदी, हुंडाबंदी ही सगळी त्यातली कलमं होती. ती अतिशय आधुनिक स्त्री म्हणता येईल अशा प्रकारचे स्वप्न मी पाहत होते आणि त्यावेळेला मी पॅन्ट कुर्ता केस कापलेले असा माझी वेशभूषा असायची आणि त्यामध्ये आधुनिकतेबरोबर स्त्रीचा अधिकार हा सुद्धा मुंबईमध्ये रात्रीच्या वेळेला आम्हाला 7 नंतर आम्ही फिरायला जायचो. कधी आम्हाला वाटलंच नाही की 7च्या आत घरात गेलं पाहिजे. याचा अर्थ अगदी 10-11पर्यंत फिरत होतो असं नाही आहे, परंतु या सगळ्यामधून सामाजिक परिस्थितीची जाणीव झाली आणि त्याचबरोबर आम्ही त्यावेळेला रोजगार हमी योजना, मंदिर प्रवेश संपूर्ण समाजासाठी, दलित समाजासाठी हे सगळे कार्यक्रम घेत असताना डॉक्टरी हे एक आपलं लोकांपर्यंत पोचण्याचं माध्यम आहे हे जाणवलं आणि त्यातून असं वाटलं की आपण वैद्यकीय सेवा करत करत लोकांशी अधिक जोडलं जाऊ. दुसरं एक मला ग्रामीण भागात प्रॅक्टिस करताना लक्षात आलं की स्त्रीचे आरोग्यविषयक अधिकार, रिप्रोडक्टिव्ह राईट्स आणि हिंसाचार याचा खूप जवळचा संबंध आहे. मुलगा मुलगी न होणं किंवा मासिक पाळीच्या बद्दलच्या तक्रारी ह्या सगळ्या अगदी कुटुंबातला तिचा छळ होईपर्यंत काही वेळेला पुढे जातात आणि अज्ञान याबद्दलचं खूप आहे आणि त्यामुळे मग मी सामाजिक कामाचा एक भाग म्हणून मेडिकल प्रॅक्टिसकडे वळले. 15 वर्ष प्रॅक्टिस केल्यावरती एक जाणवायला लागलं की अनेक मुद्दे असे आहेत, विशेषतः पोटगीचा प्रश्न, महिलांविरोधी होणारा हिंसाचार, की त्याच्यासाठी कायदे बदल झाला पाहिजे, राष्ट्रीय महिला आयोग आला पाहिजे
आणि हे करण्यासाठी मग आपण कुठेतरी समाजकारणात गेलं पाहिजे. आणि स्त्री आधार केंद्र आणि क्रांतिकारी महिला संघटना याची आम्ही सुरुवात 1981 साली केली पुण्याच्या जवळ. आणि तिथे माझ्या पेशंट होत्या, त्याच माझ्या कार्यकर्त्या झाल्या हळूहळू. आणि त्या इतकंच नव्हे तर नंतर त्या माझ्याबरोबर आजही अनेक जणी पूर्वीच्या पेशंट असलेल्या कार्यकर्त्या म्हणून काम करतात. मग आम्ही आरोग्यविषयक अधिकार याच्या पुस्तिका तयार केल्या आणि त्यातून हळूहळू स्त्रियांच्या जागृतीमधून बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी मी खूप प्रभावित झाले. मला असं वाटलं की आत्तापर्यंत हिंदू कोड बिल त्यांनी केलेलं आहे, महिलांना मतदानाचा अधिकार मिळालेला आहे. आणि त्यामुळे युवक क्रांती दलामधून आंबेडकरी चळवळीपर्यंत सर्व स्त्रियांच्यासाठी काम करणं. आणि कधी आम्ही अमुक एका जातीतल्या महिलांसाठी काम केलं नाही. कुठली स्त्री, मग ती कुठल्याही धर्माची असो, जातीची असो, तिच्या पाठीमागे उभं राहणं आणि त्यातल्याच काही महिलांनी या सगळ्या कामाचं नेतृत्व करणं हा आम्ही प्रयत्न सुरू केला. आणि अजून आमचं एक कोणी मित्र किंवा मैत्रीण म्हणजे मीडिया, त्याच्यात आम्हाला खूप सहकार्य केलं. अगदी मला आठवतं आहे मंजुश्रीची केस जेव्हा झाली, नारी समता मंचचं आम्ही काम करत होतो आणि क्रांतिकारी महिला संघटनेचं, आणि तिची असंच आज जशी पुण्यात केस झाली आहे नुकतीच की संशयास्पद मृत्यू झालेला आहे, तर आत्महत्या का खून याच्यावर चर्चा चालली होती. आणि मी एक मंजुश्री नावाचं आम्ही एक एक्झिबिशन प्रदर्शन पोस्टर सुरू केलं आणि ते बघायला शेकडो हजारो लोक जमायचे. आणि त्याच्यात ती मंजुश्री प्रश्न विचारते की तुम्ही मला कधी साथ देणार आहात. आणि आजही मला असं वाटतं की आज ज्या मुलींच्या आत्महत्या होत आहेत त्यांचा पण तोच प्रश्न आहे. तर तिची हाक आपल्या कुटुंबाला ती जिवंत असताना ऐकू आली तरी सामाजिक संघटनांपर्यंत ती पोचू शकत नाही. हे एक समाजाचं खूप मोठं दुर्दैव आहे. आणि ते काम करत असताना मुलींचे आईबाप, काही वेळेला मुलीचा पती, काही वेळेला तर तिला जिवंत ती राहिली मुलगी आणि तिच्या लक्षात आलं की नाही आपल्याला छळ होतोय आणि ते पतीपर्यंत पोचलं. म्हणजे एका मुलीला विहिरीत ढकलून दिलेलं तिच्या सासूने आणि रात्रभर ती पाण्यात पडली आणि तिच्या लक्षात आलं की तिला पोहता येते आणि ती हातपाय मारत बसली रात्रभर. सकाळी बायका ज्या पाणी भरायला आल्या तेव्हा तिने हाका मारल्या तर ती जिवंत होती. तर सासूला वगैरे वाटलं की भूतच आहे का काय, पण प्रत्यक्षात ती जिवंत होती. मग नवऱ्याने ठरवलं की आपण वेगळं राहायचं. आणि नंतर ते नवरा बायको किती वर्ष माझ्याकडे यायचे. त्यांनी पेरूचं एक दुकान टाकलं होतं फळांचं आणि ते दोघं नंतर संसार जगले एकत्र. म्हणजे असेही उदाहरणं दिसली की आपण प्रयत्न केले तर मुलींचा जीव वाचू शकतो. पण समाजापर्यंत पोचण्यासाठी आता खूप अजून काम समाजात बदल होणं गरजेचं आहे असं वाटतं. नाही खरं आहे. मला असं वाटतं अजूनही प्रश्न, मला असं वाटतं स्वरूप बदललं असेल पण प्रश्न सुटलेले नाही आहेत ताई. हे किती विदारक आहे की इतकं आपण आता, म्हणजे तुम्ही त्या काळातही पाहिलं अशा पद्धतीनं छळ होत होता किंवा आजही आत्ताची जी घटना आहे पुण्याची, का आपला समाज अजून इव्हॉल्व्ह होत नाही अजून? का आता तर मुली काम करतायत, कमवतायत, सगळ्याच गोष्टी आहेत ना, कॉन्ट्रीब्युशन आहे त्यांचं, मग का नाही त्यांना स्वीकारलं जात? नाही, एक तर महत्त्वाचं म्हणजे स्त्रियांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो दुजाभावाचा आजही आहे. आणि मुलीचं लग्न करून दिलं जातं तर त्यावेळेलासुद्धा सासरच्या लोकांची अपेक्षा असते की तिने घरकाम करायचं, तिने सगळं मुलाचं सांभाळायचं आणि जमेल तशी नोकरी करायची. हे एक आपल्याला भूमिका दिसून येते. वेल सेट, जमेल तशी नोकरी, जमेल तशी नोकरी करायची. त्यामुळे तिच्या करिअरसाठी कुटुंबाने तिच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे ही जाणीव नाही आहे. दुसरं, स्त्री ही परफेक्ट असली पाहिजे, अष्टावधानी असली पाहिजे, तिला सर्व प्रकारचे जेवणाचे प्रकार करता आले पाहिजेत. आणि परदेशामध्ये ज्या प्रकारनी घर ही दोघांची जबाबदारी आहे तसं आपल्याकडे होत नाही. आणि आपण त्याचं खूप उदात्तीकरण करतो की भारतीय स्त्री ही त्यागमूर्ती आहे. परंतु खरं सांगायचं तर कोविड काळामध्ये आपल्याला दिसलं की पुरुष वर्गसुद्धा तेवढीच घरकामं करू शकतो. त्यामुळे कुटुंब, संगोपन, वृद्धांची काळजी, या घरगुती जबाबदारी, या सगळ्यामध्ये पुरुषांचा पण सहभाग आवश्यक आहे असं मला वाटतं. दुसऱ्या बाजूला आपण बघतोय की चंगळवाद, प्रचंड लग्न खर्च करणं, त्याच्यानंतर शरीर प्रदर्शन, सोशल मीडियाचा दबाव किंवा एकटी स्त्री जगू शकते हे अजून समाजाने स्वीकारलंच नाही आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेला ती एकटी का हा प्रश्न लोकांना पडतो. मग ती विवाहित असलं तरी पडतो, एकटी असेल तरी तिचं मॅरिटल स्टेटस काय आहे ह्याच्याकडे लोक पाहतात. आणि ते आज पुरुष जसा काम करू शकतो ते काम करताना काही स्त्रियांना अडथळे येतात, काहींना अगदी सहजगत्या काम करता येतं. पण ज्यांना सहजगत्या काम करता आलं त्यांच्यात एक हळूहळू कुठेतरी आत्मकेंद्रितपणा किंवा गर्विष्ठपणा येतो की आम्हाला काही विरोध झाला नाही मग तुम्हाला का होतो. हे कुठल्या जातीत किंवा तुम्ही कुठल्या वर्गात जन्मता याच्यावर ठरतं तुम्हाला विरोध होणार आहे की नाही. त्यामुळे दुसऱ्या स्त्रीचं दुःख कमी आहे आपल्यापेक्षा महत्त्वाचं असं मानण्याचं कारण नाही आहे. पण व्यक्तिकेंद्रितता जी आली आहे त्यामुळे आपल्याला दिसतं की काही मुलं जशी बेडेवाकड्या गाड्या चालवून
मग अगदी लोकांना चिरडून टाकतात. तसंच महिला ड्रायव्हर्सकडून सुद्धा आपल्याला झालेलं दिसतं व्यसनाधीनतेमुळे. तर हे सगळं व्यक्तिकेंद्रित भूमिका झाली आणि सामूहिक आहे. महिलांची समानतेची जी चळवळ आहे ती सामूहिक आहे आणि त्याच्यात बदल न होतानाची कारणं अजून एक ते म्हणजे कायदा फार मंदगतीने काम करतोय. कायदे झाले तरी त्याची दोषसिद्धी होत नाही आहे लवकर, ही सुद्धा कारण मला वाटतं. आता बोलता बोलता जसं तुम्ही म्हणालात आणि मी सुरुवातीलाही म्हटलं की तुमच्यामुळे महिलांना लोक राजकारणामध्ये सिरियसली घ्यायला लागले. कारण जसे तुम्ही मुद्दे मांडत होता ते लोकांना पटत होते, त्यामुळे महिलासुद्धा राजकारणामध्ये येऊन काही डिफरन्स करू शकतात. त्यांना एक तर स्वतःची मतं आहेत, कारण आतापर्यंत ज्या आपण महिला पाहिल्या तर म्हणजे या आधीच्या पिढीतल्या, तर त्या तितक्या वोकल नव्हत्या आणि वोकल असल्या तरीसुद्धा त्यांना तितकंसं ग्राह्य धरलं जात नव्हतं. आणि ज्यावेळी तुम्ही मुद्दे मांडायला लागलात त्यावेळी लोकांना वाटायला लागले की नाही, महिलासुद्धा राजकारण. मी जसं म्हटलं की अनेक महिलांच्या तुम्ही रोल मॉडेल आहात, ज्यांना राजकारणामध्ये यायचं आहे, ज्यांना काहीतरी करून दाखवायचं आहे, ज्यांना काही महत्त्वाकांक्षा आहे. त्यांना असं वाटतं की नीलमताई जसं बोलतात किंवा तसं आपण केलं पाहिजे किंवा तसे मुद्दे मांडता आले पाहिजेत. तर हा अर्थात त्याच्यामध्ये अभ्यासही तितकाच आहे आणि तुम्हाला चळवळीची बॅकग्राऊंड आहे. तर याकडे कसं बघता, म्हणजे चळवळीतून राजकारणाकडे आल्यानंतर तो सिरियसनेस किंवा ते स्वीकारलं गेलं आणि म्हणजे त्या मोठ्या प्रमाणावर तुम्हाला सुद्धा लोकांनी नेता म्हणून एक्सेप्ट केलं. एक तर पहिली गोष्ट आपली विचाराची चौकट फार व्यवस्थित पाहिजे. त्याच्यासाठी राईट्स बेस अप्रोच, म्हणजे महिलांचे अधिकार काय आहेत, स्त्रियांची कर्तव्य काय आहेत आणि महिला विकास म्हणजे काय आहे, याच्यावरती अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. मी स्वतःचं कौतुक किंवा अतिशयोक्ती म्हणून सांगत नाही, पण मी या तिन्ही विषयांवरती कमीत कमी मला तर असं वाटतं 20,000 पानं वाचन केलेले. वा, इतकी पुस्तकं किंवा त्याचं वाचन आणि सातत्याने करत असते. बऱ्याच जणांना असं वाटतं की मीडियात दिसणं हे सगळ्यात सोपी गोष्ट आहे, पण मीडियात दिसणं आणि अर्थपूर्ण बोलणं हे फार मोठं आव्हान आहे. खरं आहे. कारण नुसतं दिसलं की ते काही क्षण दिसतो, त्याचा आनंद असतो, पण सुरुवातीला तर अनेक लोक आपल्या साडी किंवा कपड्यांकडेच बघतात. आपण काय बोलतो हे लक्षात ठेवलं पाहिजे, या दृष्टिकोनातून काम करायला लागतं. दुसरं, मी जास्त बघून शिकले म्हणजे थोडकं नेमकं बोलणं आणि या मुद्दे हे मला हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून कळले की साधारणपणे भूमिका काय असू शकते कुठल्या बाबतीमध्ये आणि त्या भूमिकेच्या चौकटीमध्येच आपण मांडलं पाहिजे. स्वतःचं जे मत आहे ते वैयक्तिक मत न मांडता पक्षाचं मत मांडलं पाहिजे. त्यामुळे उगाच इकडचं तिकडचं बोलणं शक्य नाही. संवाद कौशल्य खूप आवश्यक आहे, वाचन अभ्यास गरजेचं आहे. आणि दुसरं खरं सांगायचं तर राजकारणातल्या महिलांनी काही जणी सल्ला विचारतात, काहींना असं वाटतं की त्या स्वयंसिद्ध आहेत, त्याही माझ्यासारखं प्रवक्ता होऊ शकतात आणि बोलू शकतात. माझे शुभेच्छा आहेत त्यांना. पण बऱ्याच जणांना कुठे काय बोलायचं नाही हेच कळत नाही. अगदी बरोबर. जे नाही बोलायला पाहिजे तिथे त्या जाऊन पहिलं ते बोलतात आणि तिथे पहिलं त्यांचं वाक्य असतं, साहेब आम्हाला संधीच मिळत नाही. आता अशाला साहेब, कुठलेही साहेब असतील, कलेक्टर असतील, पक्षाचे असतील, ते हतबुद्ध होतात की आम्ही संधी द्यायची म्हणजे काय करायचं, आम्ही संधी द्यायची म्हणजे काय करायचं. शेवटी संधी तुम्हाला स्वतः काम करून निर्माण करावी लागते आणि ते निर्माण करून जे लोक तुम्हाला स्वीकारतात त्यांची तुम्हाला कामं करावी लागतात आणि कामं केल्यानंतर समाज तुम्हाला स्वीकारतो. हे लक्षात न घेता फक्त समारंभ किंवा इव्हेंट म्हणजे राजकारण अशी व्याख्या केली तर तो म्हणजे साबणाचा फेस आहे, त्याच्यावरून गुळगुळीत होऊन माणूस पडणार. या सगळ्यामध्ये तुम्ही जो एक मुद्दा उपस्थित केला आणि मला असं वाटतं ताई, मी तुम्हाला इतकी वर्ष आता पाहते, मी तुम्हाला कायम म्हणते की मला ताईंचा ड्रेसिंग सेन्स फार आवडतो. म्हणजे इतकी वर्ष मी तुम्हाला पाहतेय ताई, साडी सिलेक्शन असो, कलर सिलेक्शन असो किंवा ज्वेलरी सिलेक्शन असो, ॲक्सेसरीज असो, ताई आणि त्या फार मला वाटतं एफर्टलेस असतं ताई. म्हणजे फार तुम्ही एफर्ट्स घेतले असं मला तरी कधी जाणवलेलं नाही. आणि मी अनेकदा तुम्हाला भेटते तेव्हा मी सांगते की ताई आज तुम्ही छान दिसताय, ताई आज हा एकदम मस्त जुळून आलेलं आहे. तर ताई हे सगळं कसं इतकं म्हणजे व्याप असतो. बरं, एखाद्या समारंभाला जायचं आहे, तिथे काही लोक तुमच्याकडे फार आशेने पाहत असतात की तुम्ही त्यांचे मुद्दे हाताळाल, तुम्ही त्यांना न्याय द्याल आणि तुम्ही समारंभ सुद्धा तितकाच छान घेऊन जाता. हे कसं जमतं? धन्यवाद. मला असं वाटतं वृषाली की डॉक्टर राममनोहर लोहिया असं म्हणाले की सौंदर्य असतं ते बघणाऱ्याच्या डोळ्यात असतं. त्यामुळे तू त्या नजरेने माझ्याकडे बघतेस, चांगल्या नजरेने, त्यामुळे मी माझ्याबद्दल चांगलं बोलतेस. मला एखादा माणूस असाही भेटतो की ते म्हणतात काय हो, त्यांना काही सेन्सच नाही. आता मला याच्यावरती काय बोलायचं कळत नाही. याचं कारण असं की कोणाला मी सगळ्या जगाला खुश करू शकत नाही, परंतु आपल्या स्वतःला प्रसन्न वाटलं पाहिजे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपण अशी आपली वेशभूषा आणि केशभूषा प्रसंगानुसार असावी.
आपण कुठे चाललो याचं भान पाहिजे. आपण आज ग्रामीण भागात मजुरांना भेटणं याच्यासाठी म्हणजे खूप अगदी नाटकासारखं करू नये की नाहीतर मग एकदम अशी साडी आणि मंगळसूत्र की असं करून जायचं वेशभूषा की जणू काही त्यांच्यातलंच वाटावं. त्यांना माहिती आहे तुम्ही त्यांच्यापेक्षा वेगळे आहात, पण अशा वेळेला त्यांच्याशी संवाद आपल्याला साधता येईल अशा प्रकारची आपली त्यांना comfortable वाटलं पाहिजे. केशभूषा असली पाहिजे. पण हे मी सांगेन की आपण काय कपडे घालतो याच्यापेक्षा आहे ना, आपण लोकांशी किती नम्रतेने बोलतो, त्यांचं किती ऐकून घेतो, याच्यानंतर लोक हळूहळू तुमच्याशी मोकळे होतात, बोलायला लागतात. आणि माझी बहीण झेलम ही माझी ॲडवायझर, म्हणजे ती बाहेरगावी कुठे गेली वगैरे तर साड्या घेऊन येते. तसं मी पण साड्या स्वतःच ठरवते. मला खूप लोक विचारतात की तुमची काही वॉर्डरोब मॅनेजर आहे का, खास काही दुकानदार किंवा कोणी काय आहे का. असं काही नाहीये. तो माणूस खादी म्हणजे या सगळ्या कलाक्षेत्र म्हणून दुकाने ते लोक सगळे एकत्र साड्या करतात, विणकरांच्या बुनकरांच्या, आणि ते साड्या आणून देतात. तर त्या आम्ही विकत घेतो. आणि कुठे बाहेरगावी गेलो, कुठे ओरिसाला गेलो किंवा बंगलोरला गेलो किंवा तिथे केलेल्या काही साड्या असतील तर त्या घेतो. आणि गळ्यातलं कानातलं म्हणशील तर माझ्याकडे खरं सांगायचं तर 80% गोष्टी ज्या आहेत त्या आर्टिफिशियल आहेत. मी काही सोन्याचं खूप घालते अशातला भाग नाही, पण जसं काही वाटेल त्या दिवशी त्याप्रमाणे वेशभूषा करते. आणि दुसरं मी सांगू का तुला की आपल्याला स्वतःला बघण्याबरोबर कोणी जेव्हा आपलं कौतुक करतं त्यावेळेला खूप मनाला समाधान वाटतं. कारण एका याच्यासाठी वाटतं की त्यांना पु ल देशपांडेंनी लिहून ठेवले की आम्ही बघितल्यावरती असं प्रचंड दुःखाचा डोंगर समोरच्या माणसावरती कोसळावा असं आपण वागू नये. आणि कुठेतरी 4 लोक आपल्याला भेटतात तर त्यांनी आनंदात जावं, ही आपली पण वृत्ती आनंदी असली पाहिजे. आपण गंभीर प्रश्नावर काम केलं याचा अर्थ आपण नकारात्मक वागावं, प्रत्येकाला दुखवावं किंवा प्रत्येकाच्या संदर्भामध्ये खोटं बोलावं अशी गरज नाही आहे काही, किंवा खोटी प्रशंसा करायची गरज नाही आहे. पण बऱ्याच वेळेला ह्या सगळ्या कामांच्या मध्ये महिला, ज्या सामान्य महिला मला आठवते की त्या अशा अंगाला हात लावून बघतात. बरं, असं ते म्हणतात की म्हणजे त्यांना असं वाटतं की आपली त्वचा त्यांच्यापेक्षा वेगळी आहे, कारण ती आपल्याच वयाची असणारी बाई खूप जास्त थकलेली दिसत असते किंवा जास्त कष्टाने रापलेली असते. आणि अशा वेळेला ती येऊन भेटतो, आपण बोलतो, तर त्यांचंही बघत असतात त्या छोट्या छोट्या गोष्टी, काय घालतो काय करतो. मला आठवते मी मुरुड म्हणून गावात गेले होते आणि एकही बाई माझ्या ओळखीची नव्हती आणि सारखं ते मला सांगत होते आम्हाला तुमचं भाषण ठेवायचं. गेले 500-600 बायका होत्या. मग मी शेवटी बोलले वगैरे आणि मग त्यांना विचारलं तुम्ही मला काय म्हणजे कशासाठी बोलावले. तेव्हा त्यांनी मला सांगितलं आम्हाला तुम्हाला बघायचं होतं. म्हणजे मी जय महाराष्ट्राचे खास आभार मानेन की आमच्यासारख्या कार्यकर्त्या की आम्ही काय अशा अभिनेत्री किंवा अशा नाही आहोत की अशा सेलिब्रिटी आहोत, पण आज आमच्यासारख्या स्त्रियांच्यापर्यंत सुद्धा पोचून आमचा संवाद ऐकावासा वाटतो. याला कारण माध्यमांनी आम्हाला दिलेलं स्थान आहे. आणि हे आम्हाला दिलं कारण आम्ही राजकीय सामाजिक काम करतो, त्याचा तुम्ही रिस्पेक्ट करताय. आणि त्यामुळे ते सुद्धा आपलं स्थान जे आहे ते नम्रतेने स्वीकारणं आणि लोकांशी बोलत राहणं. काही वर्षांपूर्वी स्त्रिया ज्या प्रकारे राहत होत्या त्याच्यापेक्षा आज स्त्रिया बदललेल्या आहेत. आरोग्याबद्दल स्त्रिया कॉन्शियस होत चाललेल्या आहेत, पण त्याला खूप अंतर अजून आपल्याला चालायचं आहे. पण त्याच्यासाठी फक्त बाह्य रूपाबरोबर आंतरिक रूप किंवा स्वभाव, एकमेकीबद्दल चांगलं बोलणं खरंय, हे फार आवश्यक आहे. महिलांमध्ये म्हणजे मी सगळ्या सभांमध्ये सांगते की व्रत एक करा की दुसऱ्या महिलेने एका महिलेबद्दल तर रोज चांगलं बोला. कारण काय म्हणजे पण टीका मी करत नाहीये, पण एक ही जी मानसिकता आहे नकारात्मक, सारखं दुसरीला कुठेतरी हाऊंडिंग करणं, म्हणजे तिला एकटं पाडणं, तिला बोलत राहणं, आणि त्याच्यामध्ये खूप स्त्रिया खच्ची होतात. आणि एकत्र कुटुंबामध्ये, लग्न कार्यामध्ये बऱ्याचशा वेळेला स्त्रिया ह्याच नकारात्मक भूमिकेतून जात असतात की इतरांपेक्षा मी चांगली दिसली पाहिजे. या सगळ्या गोष्टी पाहिल्यावरती असं वाटतं की सबस्टन्स तू जे म्हणालीस तो सबस्टन्स असा शोधून मिळत नाही. तुझे आहे तुझं पाशी, तो स्वतःला मार्गाने शोधावा लागतो असं मला वाटतं. खरंय. मला असं वाटतं की 4 टर्म तुम्ही आता आमदार म्हणून कार्यरत आहात, तर ह्या 4 टर्म्समध्ये असे कुठले महिला म्हणून चॅलेंजेस तुम्हाला वाटले जे तुम्ही फेस केले, असं म्हणजे खास काय सांगाल? आणि कुठेतरी राजकारणामध्ये आत्ता पण म्हणतोय की 33% महिलांना आरक्षण येतील, पण आत्तापर्यंत जितकं असायला हवं तितकं मला वाटतं प्रतिनिधित्व नव्हतं महिलांचं. नाही, एक तर 2002, 2008, 2014 आणि 2020 असं 4 वेळेला मला प्रतिनिधित्व करता आलं.
आणि ते काम करत असताना पहिल्या टर्ममध्ये बोलायला मिळणं हेच मुळे मोठे अवघड असायचं, कारण खूप दिग्गज नेते सभागृहात होते आणि ते मिळत असताना मग काही वेळेला पक्षश्रेष्ठींकडे सांगून किंवा तिथे गटनेत्यांच्या मिटिंगमध्ये बोलून की मला असे असे विषय घ्यायचे आहेत, अशा प्रकारनी संधी मिळवायला लागायची. आम्ही विरोधी पक्षात होतो 2014पर्यंत, त्यामुळे विरोधी पक्षामध्ये मांडताना परत त्याच्यामध्ये एक वेगळं सत्ताधारी लोक तुमच्याशी कसे वागताय त्याच्यावर ते अवलंबून असतं. दबावाखाली जायचं नाही, त्याचबरोबर अतिशय क्रूर आणि हिंसक भाषा वापरायची नाही. या सगळ्या गोष्टी करत करत कामकाजाचा वेळ थोडाच मिळतो, त्याच्यामध्ये तुमचा प्रभाव टाकायचा. याच्यात सगळ्यात महत्त्वाची मला उपयोग झाला तो म्हणजे इश्यू बेस्ड पॉलिटिक्स. लोकांच्या प्रश्नांनाच आपण मांडलं पाहिजे आणि ते सोडून बाकीचं काहीतरी ज्याच्यातून फक्त महत्त्व मिळेल मीडियामध्ये असे प्रश्न घेण्यापेक्षा जनतेचे प्रश्न घेण्याचा प्रयत्न करणं. दुसरं आव्हान मला जाणवलं ते म्हणजे तुम्हाला सातत्याने काम करावं लागतं. तुम्ही 2 अधिवेशनांच्या मध्ये लोकांना भेटलाच नाहीत. आम्ही परिषदेत आहोत, बरेच लोक परिषदेत बरंच काही बोलतात, तर आज आता बघा काही विषय जे आहे ते कायदा होईपर्यंत पोचलेले आहेत. म्हणजे उदाहरणार्थ असंघटित कामगारांच्या बद्दलचा कायदा आलेला आहे, पण त्याची अंमलबजावणी करणं बाकी आहे. तर अशी कामं सातत्याने करत राहणं जसं गरजेचं आहे, तसं गुन्हे कसे सिद्ध करायचे याचे दोषसिद्धींवरती काम करायला पाहिजे. आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे दोघंही जणांचा महिला सुरक्षेवरती खूप दृष्टिकोन चांगला आहे. तर हे काम करण्यासाठी मला उपसभापती म्हणून अजून अनेक जवळजवळ 40 प्रकारच्या अत्याचारांच्या विषयांमध्ये मला काम करायची इच्छा आहे. काही कामं झालेली आहेत, पण काही कामं अजून बाकी आहेत, कारण दोषसिद्धीचा रेट आत्ता फक्त 40% आहे. तो जपानसारख्या देशामध्ये 95% आहे. मी एकटे सगळं करू शकेन असं नाही आहे, पण तुम्ही जे बोलत होता ना ते माध्यमांची फार मोठी शक्ती आहे. त्यामधून काही मुद्दे जर का लोकांसमोर सातत्याने गेले तर आपल्याला फार वेगाने बदल झालेला दिसेल असं मला वाटतं. बाळासाहेबांसोबत सुद्धा आपल्याला फार काम करता आलं, म्हणजे त्यांच्या काही आठवणी आहेत का की ज्या म्हणजे ह्या जडणघडणी बदल्या? बाळासाहेब ठाकरे यांचा स्वभाव म्हटलं तर कडकच होता. काहीतरी उगाच फापट पसारा बोलत बसला तर त्यांना ते आवडायचं नाही. परंतु जेव्हा ते भेटायला वेळ द्यायचे त्यावेळेला ते आस्थेने विचारायचे की तू कुठे जाऊन आलीस, काय काम करतेस. त्याचबरोबर एखाद्या ठिकाणी सांगितलं असेल की असा असा अत्याचार झालेला आहे तर त्याच्या संदर्भात सुद्धा ते ठामपणाने भूमिका घेत होते. सभेच्या वेळेला मला आठवते की मी त्यांना विचारलं होतं, म्हणजे आता मला स्वतःच्या प्रश्नाचंच आश्चर्य वाटतं की मी कसं विचारू शकले, की साहेब तुम्ही भाषण जेव्हा करता त्याला तुम्हाला ते कसं सुचतं. त्यावेळेला मला साहेब म्हणाले की असे आई जगदंबेची नमस्कार करतो आणि लोक बघितल्यावरती मला जे सुचेल ते मी बोलतो आणि प्रत्येक मैदानाचं वेगवेगळं व्यक्तिमत्व असतं. मी शिवतीर्थावर वेगळं बोलतो, ठाण्यात मी गेलं तर वेगळं बोलतो, परभणीला मी वेगळं बोलतो, अमरावतीला मी वेगळं बोलतो. प्रत्येक ठिकाणी गेल्यावरती मला तिथल्या लोकांशी माझा संवाद जुळतो आणि मी बोलतो. आणि मग सभेनंतर मी काही वेळेला सांगायचे की साहेब छान झालं भाषण, पण मला हा मुद्दा आवडला. तर काही वेळेला साहेब म्हणायचे मी काय तुझ्या दृष्टीने काय आक्षेपार्ह बोललो नाही ना. तर अक्षरशः साहेबांना नमस्कार करायचे साहेबांचं. आणि खूप साहेबांनी म्हणजे सांभाळून घेतलं मला अनेक बाबतीमध्ये. उद्धव साहेबांनी सांभाळून घेतलं. त्याच्यानंतर आता एकनाथ शिंदे आहेत, तेही प्रत्येक बाबतीमध्ये समजून घेतात. आणि मी स्वतःला भाग्यवान यासाठी समजते की पक्षाचे मुख्य श्रेष्ठी ज्या वेळेला एखाद्या स्त्री कार्यकर्तीला सपोर्ट करतात किंवा सपोर्ट म्हणण्यापेक्षा मार्गदर्शन व्यवस्थित करतात तर ते मला फार त्याच्यामुळे मला काम करणं सुसह्य झालं. आणि विरोध पण काही लोकांनी खूप केला. सगळ्या वृषाली गोष्टी बोलता येत नाहीत राजकारणामध्ये. विरोध कसा केला, काय केला, त्याच्यात एक विक्षिप्तपणाच्या कथा तुम्ही ऐकाल तर सगळे घाळघाळ रडतील अशा त्या गोष्टी आहेत. पण मी त्या आमचे बाबा नेहमी सांगायचे की महात्मा फुले यांच्याकडे 2 पिशव्या असायच्या, एका पिशवीमध्ये चांगल्या गोष्टी टाकायच्या, एका गोष्टीत वाईट गोष्टी टाकायच्या. तसे त्या वाईट जे मला अनुभव आले ते बांधून ठेवून मी रोज डायरीत लिहून बंद करून ठेवते आणि फक्त चांगले अनुभव घेऊन पुढे चालते. नाही, खरंच हा तुमचा मोठेपणा आहे, पण मला असं वाटतं की तुम्ही कडक शिस्तीच्या पण आहात. मग त्या काळामध्ये बाळासाहेबांनी असं कधी सांगितलेलं की आता महिला ब्रिगेड तयार करा तुम्ही किंवा महिलांना प्रशिक्षित करा, तुम्ही जसं आपले मुद्दे पक्षाचे मुद्दे लोकांसमोर मांडता ह्याही पुढच्या फळीला देखील ते आले पाहिजे, त्याच्यासाठी वळून? मी जे आमदार झाले तेव्हा मी साहेबांना विचारलं की साहेब तुम्ही मला विधान परिषदेचे आमदार केलेले आहे, मी आभारी आहे, तुमचे कृतज्ञ आहे, तर तुम्ही मला सांगा की कुठल्या विषयावर मी जास्त काम करू. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की पिण्याच्या पाण्याचा प्रश्न खूप गंभीर आहे सगळीकडे, तर त्या विषयावरती तू काम कर. आणि दुसरं त्यांनी सांगितलं की हिंदू धर्मात जे भाविक जातात देवळांमध्ये किंवा तीर्थयात्रेला त्यांना कुणी वाली नाही आहे, तर तू त्याच्यासाठी काम कर. त्यामुळे मग अष्टविनायक असो,
त्याच्यानंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिर असो, कोल्हापूरचं मंदिर असो, त्र्यंबकेश्वर असो, अनेक देवळांचे पुरातत्व विभागाचे जे प्रश्न होते त्याच्या मी जवळजवळ आतापर्यंत 40 ते 50 बैठका घेतल्या वेळोवेळी. सभागृहात ते विषय घेतले. गणपतीपुळ्याला जेव्हा चोरी झाली आणि तिथलं सोन्याचा गणपती चोरीला गेला त्यावेळेला आम्ही सभागृहामध्ये लक्ष दिलं. एकदा तर जेजुरीच्या खंडोबाचं आसन चोरीला गेलं होतं. मी आणखीन एक आमदारांनी तो लक्षवेधी लावली होती आणि लक्षवेधी लागली आणि तुला सांगते मी की लक्षवेधीचं उत्तर देण्याच्या आधी 2 तास चोर पकडला गेला आणि ते सिंहासनात पडलं तिकडे, जेजुरीत आणून कोणीतरी टाकून गेले तिकडे जाऊन जे आहे ते. त्यामुळे असे खूप प्रश्न. मग त्याच्या तुळजाभवानीच्या इथे सुद्धा काही गोष्टी चुकीच्या झाल्या होत्या मंदिरामध्ये. अशा खूप गोष्टींचा फॉलोअप मी केला, पण मी कुठे लोकांच्या भावनांना न दुखवता त्यांच्याशी बोलत गेले. माझा जन्मही पंढरपूरचा आहे, त्यामुळे पंढरपूरशी माझं एक नातं आहे. आणि त्यामुळे बाळासाहेबांनी मला अजून एक गोष्ट विचारली, ते तुमच्यासमोर सांगायला मला काही हरकत नाही, की तुला असं काय वाटतं की ज्याच्यामुळे तुला आमदार झालं तर सोपं होईल काम असं वाटतं? तर मी त्यांना सांगितलं, साहेब खरी अडचण महिलांची अशी आहे की कुठे आम्ही जातो तिथे स्वच्छतागृहच नसतात. तर म्हटलं मी आमदार म्हणून काम करायला लागले तर 4 लोक मला ओळखलं तर मला काम करणं सोपं होईल. तर तुम्हाला एवढा प्रॉब्लेम आहे खरोखर? म्हटलं हो. आणि आज मी साहेब असते तर साहेबांना सांगितलं, साहेब अजूनही तो प्रॉब्लेम पूर्ण गेलेला नाही आहे महिलांच्या संदर्भात जो अडचणी आहेत त्या सगळ्या. त्याच्यामुळे त्यांचं एक सूक्ष्मदृष्टी होती या संदर्भामध्ये. आणि नंतरच्या काळातसुद्धा जेव्हा मी विशेष हक्क समितीची प्रमुख झाले त्या कामामध्ये सुद्धा आम्ही प्रत्येक ठिकाणी निर्देश दिले की पेट्रोल पंप जे आहेत ते पेट्रोल पंप सर्वांना खुले करा, की तुम्ही पेट्रोल भरा किंवा न भरा तरी तिथलं स्वच्छतागृह वापरता आलं पाहिजे. आणि अन्न आणि नागरी पुरवठ्याचे जे सचिव होते त्यावेळेला श्री सूर्यवंशी म्हणून, तर त्यांनी लगेच त्याचे GR काढून तसं ते प्रसारित केलं. अर्थात देवेंद्र फडणवीसच त्याला मुख्यमंत्री होते आणि त्यानुसार आम्ही ते करू शकलो, पण अजून खूप करणं बाकी आहे असं मला वाटतं. खरं आहे. आणि जसं मी म्हटलं की तुम्ही इतक्या ज्या पद्धतीनं पक्षाची बाजू मांडत होतात, अनेक अनुभव तुम्हालाही आलेले, पण महिला नेता करताना देखील वेळ बराच घेतला असं वाटतं? हो, मला अशी आशा होती की स्वतःहून पक्ष नेता करेल मला म्हणून, परंतु ते होईना. दुसरा मला धक्का बसला आणखीन, माझं अगदी मी जमिनीवर आपटले ते सांगायला हरकत नाही. ते म्हणजे 2014मध्ये जेव्हा आमचं सरकार आलं त्याला मला आशा वाटत होती की आपल्याला मंत्री करतील म्हणून, पण त्यावेळेला कित्येक दिवस माझा विश्वासच बसत नव्हता की आपल्याला संधी मिळालेली नाही आहे म्हणून. आणि मला असं वाटत होतं की आपल्याला नेता करतील, कारण चर्चा कधी कधी व्हायची, त्यावेळेला चर्चा झालेली होती की कोण कोण असेल याच्यामध्ये. आणि तसं तिकडच्या आमच्या पक्षामध्ये असं नव्हतं की विधान परिषदेला द्यायचं नाही. त्यामुळे प्रमोद नवलकर होते, दिवाकर रावते होते, तर या लोकांना मंत्री केलेलं होतं. त्यामुळे मलाही वाटत होतं की आपला इतका परफॉर्मन्स चांगला एका बाजूला वाटतोय पक्षाला तर केलं जाईल. पण मग नंतर काही मला त्यावेळेला केलं नाही मंत्री. मला खूप धक्का बसला, सावरणं अवघड होतं. मला अनेक लोकांनी वेगवेगळ्या गोष्टी बोलले, पण मी काही त्या पदाच्यासाठी रुसून बसले नाही. मी विचार केला की ठीक आहे, देवाची इच्छा असेल की आपण काहीतरी वेगळं काम करावं, आणि त्याप्रमाणे मी माझ्या वैधानिक कामाच्यामध्ये स्वतःला हे करून घेतलं. त्याच्यामुळे कडवटपणा करून दुसऱ्या मंत्र्याशी काहीतरी वाईट वागायचं किंवा त्यांच्याशी बोलायचं असंही मला तर वाटत नाही कधी केलं म्हणून. आणि त्याच्यातून हळूहळू त्यांच्याकडून सुद्धा चांगली कामं आपण करून घेण्यासाठी सहकार्य केलं. परंतु डावललं जाण्याचं दुःख काय आहे ते मला जाणवलं दोन्ही वेळेला. नेता होत असताना तिथेही नाही संधी मिळाली, मंत्रिपदाची संधी मिळाली नाही. नंतर उपसभापती पद जेव्हा शक्यता निर्माण झाली तर त्यावेळेला सगळेच आमचे विधान परिषदेतले स्वतः उपस्थित होते त्यावेळी, आणि त्यावेळेला सगळेच मंत्री झाले होते. मग उपसभापती व्हायला कोणीच तयार नव्हतं. मग त्याच्यामुळे मग पक्षात म्हणाले उद्धव साहेब की बघा मी त्यांना करतो उपसभापती, पण त्या आल्या की तुम्हाला उभं राहायला लागेल सगळ्यांना उपसभापती असल्यामुळे. तर त्याच्यावर सगळे मला ठीक आहे साहेब आम्ही तसे उभेच राहतो असं त्यांनी थट्टा केली माझी सगळ्यांनी. पण नंतर मग मी उपसभापती झाले. उपसभापती त्यालाही वेळ गेला. वेळ म्हणजे 14 आणि मी 18मध्ये झाले, 4 वर्ष त्याच्यामध्येही गेली. आणि मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की मी उपसभापती होईन म्हणून. त्याच्यानंतर मला दुसरा छोटासा का होईना धक्का बसला, सांगायला हरकत नाही. ते म्हणजे माझी अपेक्षा होती की 2 वर्ष मी उपसभापतीपद असं सांभाळलं होतं तर ते सभापती आपल्याला करतील. पण मग तिथेही युतीच्या या सगळ्यामध्ये शेवटी भारतीय जनता पक्षाचे सभापती करायचे ठरले. शिंदेसाहेबांनी खूप प्रयत्न केले. मला फडणवीस साहेबांनी सांगितलं की नीलमताई तुमचे अधिकार आहेत असं राहतील. पण राजकारणात तसं नसतं, शेवटी तुम्ही म्हणजे उपच असता. पण मग माननीय शिंदेसाहेबांच्याकडे मी काम करायला लागल्यावर त्यांनी मला पहिल्याच दिवशी नेता म्हणून जबाबदारी टाकली. त्यामुळे भावना गवळी
आणि त्याच्यानंतर मी ही सगळ्या शिवसेनेमधल्या दुसऱ्या नेत्या झालो, 2 नंबरच्या. नाही तर आत्तापर्यंत शिवसेनेच्या 40-45 वर्षाच्या आयुष्यामध्ये कोणी महिला नेता नाही आहे. तिथे तर नाहीच आहे. इथे आम्ही आता 3 महिला नेता आहोत चाललेले. म्हणजे नक्कीच. पण मग हे रेव्होल्युशन सुद्धा पक्ष पातळीवर होणं आवश्यक होतं, की ज्यांचा इतका संघर्ष आहे, चळवळीचं बॅकग्राऊंड आहे, आणि मला वाटतं निर्विवादपणे तुम्ही पक्षासाठी म्हणून अगदी झोकून काम केलेलं होतं. कायम कुठलाही मुद्दा असो, कायम नीलमताई सक्षमपणे पुढं सरसावायच्या. म्हणजे मला असं वाटतं की बऱ्याचदा पक्ष काही विचारेल किंवा काय ह्याच्या आधी तुम्हाला नाही पटलं, तुम्ही स्वतः येऊन बाहेर बोलायचात त्या संदर्भातलं आणि पक्षाची भूमिका मांडत होतात. म्हणजे इतका निष्ठावान कार्यकर्ता, म्हणजे अशी माणसं लांब जाणं हे किती. मला असं वाटतं की त्यातले काही लोक जे आहेत ते मी थकायची आणि कुठेतरी थांबायची वाट बघत होते. त्याच्यासाठी देअर वॉज अ डिझाईन इन देअर बिहेवियर. त्यांच्या वागण्यामध्ये एक त्यांनी कार्यपद्धती ठरवून घेतली होती. पुणे शहरात सुद्धा मला त्यातल्या काही लोकांनी प्रचंड त्रास दिला. सारखं पुणे शहरातल्या लोकांना काहीतरी वेगवेगळ्या पद्धतीने मिसगाईड करायचं, गैरसमज वाढवायचे, असंही काही व्यक्ती करत होत्या. दुसरं काहींनी सांगितलं साहेबांना, असं मला नंतर कळलं उद्धव साहेबांना, की तिचा एक निर्णय तिच्या मनाविरुद्ध करून बघा आणि मग तुम्हाला कळेल की ती काय करेल ते. म्हणून मंत्रिपद नाही द्यायचं असं ठरवलं होतं त्यांनी. पण मी काहीच केलं नाही तसं. म्हणजे मी मंत्रिपदासाठी काही गेले नाही कुठे किंवा काहीच झालं नाही किंवा मी उपसभापती होणार आहे असे माझ्या डोक्यात नव्हतं कधी. पण ते उपसभापतीपद आलं आणि मी पहिली महिला उपसभापती झाले. नंतर मग NDAच्या बरोबर जे आमचे मुद्दे होते बाळासाहेब असताना, म्हणजे समान नागरी कायद्याचा होता, नंतर तलाक पीडित महिलांना न्यायाच्या संदर्भात होता, अयोध्येला रामजन्मभूमी बांधण्याच्या संदर्भात होता. तर ते सगळे मुद्दे घेऊन शिंदेसाहेब, एकनाथजी शिंदे भारतीय जनता पक्षाबरोबर आले तिकडे. आणि तिथे मवियाचा संदर्भात जी घुसमट चालली होती आमची, की कशावरती टीका करायची किंवा अनुनय ठराविक समाजाचा करायचा, त्या पार्श्वभूमीवरती मला असं वाटलं की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जी भूमिका घेतली होती ती एकनाथ शिंदेसाहेब पुढे नेत आहेत. आणि तात्कालीन कारण असं झालं की समान नागरी कायद्यावरती केंद्र सरकारने तिथल्या विधी आयोगाने मतं मागवली होती. तर मला ते पत्र द्यायचं होतं. म्हणून मग मी माननीय उद्धव साहेबांना म्हटलं की मी ते पत्र देते की समान नागरी कायद्याबद्दलची भूमिका घेतली पाहिजे. तर ते मला म्हणाले, नीलमताई तुम्ही पाठवा ते पत्र माझ्याकडे सुद्धा, पण त्याच्यात आपण काय म्हणणार आहे असं नवीन, ह्यांचं सगळं नाटक आहे भाजपचं जे आहे ते. तर मग मी त्यांना म्हटलं असं नाही आहे, मी तुम्हाला ते पाठवते. पण मी जेव्हा त्यांना फोन केला तेव्हा ते म्हणाले की आत्ताच माझ्याकडे लोक येऊन गेले कुठल्या तरी मौलानांच्या कमिटीचे, आणि त्यांनी समान नागरी कायदा किती चुकीचा आहे ते मला नीट समजावून सांगितलं. तर मी फार अस्वस्थ झाले. मला असं वाटलं की हे काही बरोबर नाही आहे. समान नागरी कायद्यावरती शहाबानोच्या केस जेव्हा झाली त्यावेळेला मुस्लिम सत्यशोधक मंडळाला, सय्यद भाई यांना माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी प्रोत्साहित केलं होतं की तुम्ही कायदा बदलण्यासाठी प्रयत्न करा. त्यांना पाठीमागे उभे राहिले होते. आणि अशा वेळेला मुस्लिम महिलांच्या न्यायाच्या प्रश्नावरती जर का पक्ष बोटचेपी भूमिका घेणार असेल तर मग माननीय शिंदेसाहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे, मोदी साहेब आणि अमित शहा यांच्याबरोबर भाजपबरोबर जायचा, तर आज ना उद्या सर्व समाजातल्या महिलांना आशेचा किरण दिसत असेल तर तो 4 विषयांमध्ये गरज आहे. एक म्हणजे इनहेरिटन्स म्हणजे दत्तक विधान कायदा, दुसरं पोटगीचा कायदा, तिसरं घटस्फोटाच्या संदर्भातले कायदे, आणि चौथं जे आहे ते वेगवेगळ्या पद्धतीचे जे कस्टमरी लॉज आहेत ते बदलून त्याच्यामध्ये समानतेवर आधारित कायदे होणं, किंवा म्हणजे ती प्रथा आहे म्हणून ती करायची नाही अशातला भाग नाही. मग तिथे अगदी आपण केशवपनाच्या प्रथेपासून ते मासिक पाळीच्या वेळेला मुलीची वरात काढण्याच्या मुद्द्यांपर्यंत जाऊन पोचतो. तर या सगळ्या मुद्द्यांवरती समान नागरी कायदा हा फक्त एका धर्माने दुसऱ्या धर्माविरुद्ध केलेला कायदा नाही आहे, तर जेंडर इक्वॅलिटीच्या आधाराने तो व्हावा असं मी पत्र त्याला दिलं. आतासुद्धा अजून महाराष्ट्रात त्याला पुढे गती मिळालेली नाही आहे, परंतु मला असं वाटलं की त्यांनी नंतर मी जो निर्णय घेतला त्याच्यानुसार 370वा कलम तर रद्द झालंच होतं. रामजन्मभूमीला पुढे चालना मिळाली, आणि विशेष म्हणजे तलाक पीडित महिलांना कसा न्याय मिळवून देणार हा प्रश्न होता. परंतु केंद्र सरकारने ज्या प्रकारनी भूमिका मांडत तलाक पीडित महिलांना न्यायाचं दार उघडं करून दिलं, त्याच्यामुळे मनामध्ये खूप अपेक्षा तयार झाली. आणि मग मी निर्णय घेतला की माननीय शिंदेसाहेबांनी जे मांडलेले मुद्दे होते, पक्षातलं दबावतंत्र, पक्षातली नाराजी भेटून त्याच्यानंतर कामाच्या संदर्भात येणाऱ्या अडचणी कार्यकर्त्यांना, आमदारांना, तर त्याच्यात मला असं वाटतं की बरोबर ते सांगतायत, आणि मी निर्णय घेतला की माननीय शिंदेसाहेबांबरोबर काम करायचं. तसं शिंदेसाहेबांसोबत आधी देखील तुम्ही पक्ष एकच असल्यामुळे तसं काय म्हणजे
त्यांच्या कार्यशैलीबद्दल तुम्हाला कल्पना होती, पण मुळात बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेना किती बदलली असं वाटतं? एक तर बाळासाहेबांच्या निधनानंतर कुठेतरी एक मार्गदर्शक जो होता तो पक्षाने गमावलेला होता. दुसरं म्हणजे एखादी गोष्ट जी आपण करतोय त्याचा लॉंग टर्ममध्ये काय परिणाम होणार आहे किंवा नाही याच्या संदर्भात सारखी दोलायमान स्थिती असायची. म्हणजे बघा 2014ची युती मोडली, पण 2019ला परत आमची युती झाली होती. म्हणजे कार्यकर्त्याची त्याच्यामध्ये किती फरफट होते, किती मतभेदापासून मनभेदापर्यंत आपण जातो आणि अशा वेळेला आपण नक्की कशा प्रकारे लोकांच्याशी काही भूमिका घेतली पाहिजे या सगळ्यामध्ये सारखं असं एक दोन्ही बाजूला झुकल्यासारखं निर्णय होत होता. आणि ज्यावेळेला महाविकास आघाडीबरोबर आम्ही गेलो तर त्यावेळेला तर त्यांची कार्यप्रणाली वगैरे सगळी पाहिल्यावरती त्यातल्या काही घटकांची असं लक्षामध्ये आलं की ते शिवसेनेला कुठे महत्त्वच द्यायला तयार नाही आहेत. म्हणजे उद्धव साहेब मुख्यमंत्री आहेत याचा अर्थ सगळ्या शिवसैनिकांना गृहीत धरणं हे काही योग्य वाटत नव्हतं त्यामध्ये जे आहे ते. आणि कोविडच्या काळामध्ये एका बाजूला मेडिकलचे इश्यूज होते, एवढे सगळे जगण्याचे प्रश्न होते, पण त्याचबरोबर नंतर शेवटचे 7-8 महिने कोविड कमी झाला पण तरीसुद्धा जनजीवन जे आहे ते लवकर नॉर्मलला आणण्यासाठी फार विलंब झाला असं मला वाटलं. आणि की त्याच्यामध्ये खूप लोक विशेषतः असंघटित क्षेत्रातल्या महिला तर प्रचंड सफर झाल्या. कित्येक विधवा महिलांच्यासाठी आम्ही पाहिलं की मुलांसाठी बालसंगोपन योजना आली, पण त्या विधवा महिलांच्या कोविडमधल्या ज्या स्त्रिया झालेल्या होत्या त्यांच्या प्रॉपर्टीचे प्रश्न, त्यांच्या नोकऱ्यांचे प्रश्न, त्यांच्या घरांचे प्रश्न याच्यासाठी काही फार गती देण्याचं काम झालं नाही. स्वतः उद्धव साहेबच आजारी होते काही काळ आणि त्याचाही खूप विपरीत परिणाम राज्यावरती झाला. उद्धव ठाकरेंशी मतभेद आणि हे कधी म्हणजे सुरू झालं किंवा याची जाणीव झाली तुम्हाला? खरं तर तुम्ही सांगितलंय की ज्या दिवशी तुम्ही शिवसेनेमध्ये पदार्पण केलं त्या दिवशी देखील थोडेफार मतभेद होते किंवा काही गोष्टी तुम्ही त्यांना समजावून सांगितलेल्या, अशा पद्धतीनं मग नंतर तुमची बाळासाहेबांशी भेट झाली होती. त्यांनी स्पष्टीकरण जे दिलं होतं त्याच्यावरती मी विश्वास ठेवला होता आणि त्यांनी कायमच मला सहकार्य केलं. परंतु मला असं वाटलं की त्यांची कार्यशैली जी होती ना त्याच्यामध्ये लोकांना भेटण्यापेक्षा 2-4 लोकांवरती डेलिगेट काम करायचं आणि त्यांनी सगळं काम करायचं ही त्यांची कार्यप्रणाली जास्त मला दिसायला लागली. आणि बऱ्याचशा वेळेला खूप दिवस वेळ मागूनसुद्धा वेळ मिळायची नाही भेटण्यासाठी आणि त्यात खूप विलंब व्हायचा. आणि सरकारी अधिकारी जे निर्णय घेतात ते निर्णय कुणाला विचारून काय घेतात याच्या संदर्भामध्ये खूप विलंब व्हायला लागला अनेक निर्णयांना. आणि आम्ही त्यांना सांगितले होतं की तुम्ही जे निर्णय घेता ज्यावेळेला तर एक 4-4 आमदार तरी त्या विषयावर काम करणारे आपले 58 आमदार आहेत त्यांना बैठकीला असू द्या. अनेकांच्या बैठकींना लोक असायचे, पृथ्वीराज चव्हाणांबरोबर असायचे, विलासराव देशमुखांबरोबर असायचे. तर तशा पद्धतीचे काही आमदार असतील तर त्यांच्यापर्यंत तो निर्णय पोचेल त्यामध्ये. पण तसं व्हायचं नाही. ठराविक कुठल्या तरी मंत्र्याबरोबर एक बैठक व्हायची आणि मग तो निर्णय जाहीर होऊन जायचा. त्यामुळे कार्यप्रणाली जी आहे त्याच्यामध्ये असं वाटायला लागलं की सगळ्यांना विश्वासात घेतलं जात नाही आहे आणि त्याच्यामुळे सुद्धा मन अस्वस्थ व्हायचं की आपण कशा पद्धतीने काम करायचं. विशेषतः नाशिकचं मला आठवते की नाशिकचे महिला आघाडीच्या खूप बायका यांनी राजीनामे सामूहिक दिले होते. तेव्हाही मी म्हटलं होतं की त्या महिलांनी बोलल्या होत्या त्या बोलताना की आम्ही जेव्हा गेलो मातोश्रीवर त्यावेळेला आम्हाला विरोधक बोलले की तुमचे हात पोचले असतील मातोश्रीपर्यंत, परंतु तुमच्या या शब्दात बोललेले त्यांना त्यांच्या व्हिडिओ आहेत, पण तुमच्या तंगड्या कुठे आहेत ते आम्हाला माहिती आहे, असे उद्गार काही लोकांनी त्यांना काढले होते. म्हणजे साहेबांनी नाही पण दुसरे कोणी मध्यस्थ नाशिकचे जे सर्व असतील त्यांनी सांगितलं असेल. असं बोलूनसुद्धा त्या स्त्रियांना कुणीही समजावलं नाही. मग मी 6 सप्टेंबरला मला आठवतं की मी म्हटलं तिथे चॅनेलवरती बोलले पहिल्यांदाच अशी की ह्या महिला आघाडीला कोणीतरी समजवायला हवं होतं आणि ही भाषा जर का शिवसेना महिला आघाडीच्या बायकांबद्दल वापरली जात असेल तर हे कितपत योग्य आहे, हे कुणीतरी लक्ष घातलं पाहिजे. पण कुणी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही तर सोडून गेल्या. मला दुसरा प्रश्न पडायला लागला की आमदार जात आहेत, खासदार जात आहेत, इतके लोक जात आहेत, तर आपल्याकडचा एखादा काम करणारा माणूस जरी निघून गेला तर आपण 10 वेळा विचार करतो की आपल्या घरातला सेवक का गेला, की आपला एखादा मित्र तुटला, मैत्रीण तुटली. मग एवढे लोक 50-60 गेल्यावर सुद्धा जर का त्याचं काही आत्मपरीक्षणच होत नसेल तर याचा अर्थ ही माणसं नसली काय असली काय याच्याबद्दल काहीच कशाची पर्वा नाही आहे.
आणि मग मला असं वाटलं की दुसऱ्या बाजूनी शिंदेसाहेबांची कार्यक्षमता आणि वेगाने जे काम ते करत होते, कुठेही त्यांनी किंवा फडणवीसांनी माझ्यावर उपसभापती म्हणून मी एकटीच काम बघत होते, कुठलाही दबाव आणला नाही, कुठलंही काम हे करायचा नाही विषय, तो करायचा विषय नाही, अशा प्रकारे त्यांचं कुठलं वर्तनच नव्हतं. त्यावेळेला मला असं वाटलं की हे आता आपण इथे शिंदेसाहेबांच्या बरोबर पूर्वी पण मी काम ठाण्याला पण जायचे, तेही पुण्याच्या प्रचारासाठी आलेले होते. आणि महत्त्वाचं म्हणजे मी परिषदेत असताना ते सभेत होते आणि त्यामुळे सभा आणि परिषदेचे एकत्रच कार्यक्रम ठरायचे आणि सभेत ते जे करायचे ते आम्ही 1 तासाने परिषदेत फॉलो करत होतो. त्यामुळे एकनाथ शिंदे काही नवीन व्यक्ती नव्हते मला आणि त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करत असताना मला असं वाटलं की एक मोकळेपणाने काम करता येईल. आणि लाडकी बहीण तर कार्यक्रम त्यांनी जो घेतला त्याच्यामध्ये मला असं वाटलं की स्त्रियांची एक अतिशय छान अशी सक्रिय मतदार असणाऱ्या महिला राजकारणात समाजकारणात पुढे आल्या उभरून. म्हणजे एखादं चित्र जसं ठळक व्हावं तसं महाराष्ट्राचा चेहरा या लाडक्या बहिणी म्हणजे महिला सक्षमीकरणाचा शोध घेणारे प्रवासी आहेत आणि त्यांच्यामध्ये त्यांची ओळख पटवून त्यांच्यासाठी काही करणं हे काही लोक त्याच्यावर टीका करतात की एक ओवाळणी किती वेळा द्यायची. प्रश्न हा नाही आहे. ज्या विश्वासाने शिंदेसाहेब त्या महिलांच्या पाठीमागे उभे राहिलेत तर त्याच्यामुळे त्या स्त्रियांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. हा माझ्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. 1,500 रुपये फक्त महत्त्वाचे नाही आहेत, तर शासनाच्या वरती त्यांचा विश्वास वाढला, त्याचा आपल्याला परिणाम बऱ्याच ठिकाणी दिसतोय. नक्कीच. आणि त्याचा परिणाम म्हणजे अर्थात सत्ता पुन्हा येण्यामध्ये ज्या क्रमाने नंबर आले, जो विश्वास पुन्हा दाखवला तो नक्कीच आहे. आणि अनेक महिला ते जे पैसे आहेत ना त्यातून सुद्धा एखादी बचत गट स्थापन करणं, त्यातून अधिक तो पैसा वाढीव कसा होईल, वाढीला कसा लागेल ह्याच्यासाठी म्हणून सुद्धा एक प्रेरणा मिळते. तर मला असं वाटतं तो थॉट महत्त्वाचा आहे या सगळ्यामधला. मतभेदांचं एक सांगतेस मला त्याच्यात एक सांगायला पाहिजे. माननीय उद्धवसाहेब जेव्हा सभागृहात होते आणि घटनेवर जेव्हा चर्चा झाली त्यावेळेला मी म्हटलं की मी आस्तिक आहे आणि मी असं मानते की एखादी गोष्ट अतिशय जेव्हा आपल्याला दुःखावलेली असतो आपण त्यावेळेला ती गंगार्पण आपण करतो. तर मला असं वाटतं की एखाद्या गोष्टीचा खूप एखाद्या नेत्याला राग येत असेल तर त्यांनी एकदा जाऊन गंगेमध्ये आंघोळ करावी, जेणेकरून हा जो राग त्यांच्या मनात प्रचंड साठलेला आहे. नाही तर साहेब एवढे रागीट कधीच नव्हते आणि त्यामुळे ते कुठेतरी सातत्याने ते शिंदे साहेबांवरती जी वैयक्तिक टीका अनेक त्यांचे नेते करतात ती पाहिल्यावरती मला असं वाटतं की ते खूप असहिष्णू आणि असंवेदनशील पद्धतीने होतं. बरं 60 लोक निवडून आलेत, जनतेने आता एक मॅन्डेट दिलेला आहे, त्यावेळेला तरी माणसाने विचार करायला पाहिजे की एवढे यांचे आमदार निवडून आलेत आता आणि सगळ्या महाराष्ट्रभर नगरपालिकात लोक निवडून आलेले आहेत. तर अशा वेळेला तरी देखील व्यक्तिगत टीका करायची, काही नावं ठेवायची, बदनामी करायची, हे एका संवेदनशील आणि परिपक्व नेत्यांना शोभणारी गोष्ट नाही असं मला वाटतं. त्यामुळे आता गंगा स्नान तरी करायला हरकत नाही. पण राजकारण आणि समाजकारण हे एक बदलाचं माध्यम म्हणून आपण त्याला नेहमी पाहत असतो. आज खरंच तो हेतू साध्य होतोय का ताई, वाटतं तुम्हाला? राजकारणामधून एक बदल झाला आहे नक्कीच, ते म्हणजे महिला मतदार जे आहेत त्यांची संख्या वाढते आणि जी व्होट बँक काँग्रेसकडे होती ती हळूहळू भाजपकडे आणि शिवसेनेकडे आलेली आहे. दुसरं म्हणजे योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी स्त्रिया उत्सुक झालेल्या आहेत. त्यांना ज्या केंद्राच्या योजना मिळतात किंवा विशेषतः मी असं म्हणेन की कर्ज मिळत आहेत मुद्रामधून किंवा बचत गटांच्यासाठी म्हणून जे होते किंवा कामगारांच्यासाठी योजनांमध्ये बघा तुम्हाला कल्पना असेल की त्यांना ज्या काही वस्तू लागतात, पाटी, खोरं, सतरंजा, भांडी, अशी हजारो लोकांना वाटप झालं. तर लोकांना कसं आहे, गरीब लोकांना यामधूनच फक्त रेवड्या म्हणतात त्याला, पण प्रश्न असा आहे की त्यामधून त्या माणसाचं जगणं सोपं होतं आहे. त्यामुळे ते एक मला वाटतं की असं सर्व्हिस ओरिएंटेड काम. दुसरा आमचा जो मेडिकल कक्ष आहे माननीय उपमुख्यमंत्री याच्यावर वैद्यकीय सहाय्य कक्ष, श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि हे सगळे जे करतात त्यातून लक्षावधी लोकांना मदत झालेली आहे प्रत्येक ठिकाणी. आज कोणी एखादा पत्रकार जरी आजारी असला किंवा कोणी आजारी असला शिक्षक, तर ते पहिलं शिवसेनेची त्यांना आठवण होते की जे खूप महत्त्वाचं काम आहे. आणि चौथं म्हणजे आपत्ती व्यवस्थापन. कुठेही संकट आलं तर पहिलं त्या ठिकाणी शिवसेना धावते, शिवसैनिक धावतात, मदत करतात. तर या गोष्टी ज्या आहेत त्या सुद्धा महत्त्वाच्या आहेत. जसं मी सुरुवातीला म्हटलं की तुम्ही वैचारिक नेते आहात, तुम्ही विचार देता, चुकीला चूक म्हणता, बरोबर तिथं बरोबर म्हणता. महानगरपालिका निवडणुका नुकत्याच पार पडल्या, तिकीट वाटप झालं, प्रचारामध्ये आपण अनेक गोष्टी पाहिल्या, पैसा पाहिला, तमाशा पाहिला. केवळ पैसेवाल्यांचा खेळ आता राजकारण झालं असं वाटतं का? पैशाचा प्रभाव वाढलेला आहे हे खरं आहे, पण फक्त पैशाने
निवडणुका जिंकता येतात असं काही ठिकाणचे निवडणुकांचं स्वरूप पाहिलं तर शंका वाटायला लागते मनामध्ये. कारण जी माणसं काहीच कार्य केलेलं नाही आहेत अशी निवडली जातात आणि काही ज्यांनी खूप कार्य केलं आहे, 10-15 वर्ष चांगलं कार्य केलेलं आहे, लोकांसाठी शाळा काढल्या आहेत, मदत केलेली आहे, त्यांना लोक विसरतात. म्हणजे त्याच्यावरून असं दिसतंय की थोडंसं राजकारण क्षणभंगूर झालेलं आहे, की त्या 8-15 दिवस जे काय कोण काम करतो त्याच्यामधून काम होतं, किंवा केंद्राने जे काम केले, राज्याने जे काम केले तेच फक्त महत्त्वाचं असं लोकांना वाटतं. पण दुसरं मी असं म्हणेन की ठाणं आहे, कल्याण डोंबिवली आहे, इव्हन मुंबईमध्ये शेवटी इतकी अवघड लढाई असली तर त्याच्यामध्ये ते जर का चित्र आपण पाहिलं तर मला असं वाटतं की खरोखर निवडून येण्याच्या शक्यतेचा विचार करूनच पक्षांना भाग पडतं. दुसरं एक लक्षात येत नाही, बरेचसे जे इच्छुक उमेदवार असतात त्यांना असं वाटतं की मी इतकं लोकप्रिय आहे किंवा मी इतकी लोकप्रिय आहे की मी नक्की निवडून येणारच, पण त्यांना आसपासचे जे लोक त्यांना मदत करतील की नाही याच्यावरती ते मौन असतात. तर शेवटी असे की ते टीम वर्क आहे. बरोबर. त्यामुळे तिथले जे प्रमुख लोक असतात त्यांना जर का वाटत असेल की ही व्यक्ती किंवा ही महिला पुरुष निवडून येणार नाही आहे, तर अशा वेळेला काहींचं असंही होतं की मी पाहिलं की युती होणारे म्हणून ते उभे असतात, युती झाली नाही तर ते उभेच राहत नाहीत, असं सुद्धा काही लोक करणारे असतात. आणि म्हणून मला असं वाटतं की केवळ पैशाचा खेळ नाही आहे, पण पैसा हा त्याच्यातला मुख्य सूत्रधार झाला आहे असं म्हणता येईल. फक्त एकच सूत्रधार नाही आहे, पण काही ठिकाणी आपल्याला दिसतं की अगदी 25 मतांनी लोक निवडून आली आहेत. तिथे तो माणूस तो निवडून आला आहे तो प्रचंड श्रीमंत आहे आणि दुसरा गरीब आहे अशातलाही भाग नाही आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की पैशाचं वर्चस्व नक्कीच वाढलेलं आहे, पण त्याचबरोबर सातत्याने काम आणखीन एक मीडियामधून कशा प्रकारे परसेप्शन तयार करता येतं याच्यावरती पण बरंचसं अवलंबून आहे. राजकारणामध्ये देखील काम करत असताना ताई तुम्हाला असं वाटतं का की बऱ्याचदा अपीअरन्सवरून काही नावं ठेवली जातात किंवा असे काही अनुभव आले? म्हणजे महिलांना बाहेर पडल्यावर असे अनुभव येतच असतात, खास करून या क्षेत्रामध्ये, कारण इथं ती वोकल आहे, इथं तिला तिची मतं आहेत आणि तिची मतं ऐकणारा एक वर्ग आहे. नाही, असे तुमच्या सुरुवातीच्या काळामध्ये ॲपिअरन्सवरून ठरू शकतं, परंतु पक्षांमध्ये तिकीटं देताना किंवा पक्षाचं काम सांगताना किंवा सार्वजनिक जीवनामध्ये तुम्ही मदत काय करताय याच्यावरती लोक तुमचं स्थान ठरवतात. आणि आपला समाज खूप मॅच्युअर आहे, तुमचं वैयक्तिक आयुष्य काय आहे, तुम्हाला मुलं किती आहेत, मुलगा आहे की नाही आहे, किंवा अशा गोष्टी फार मॅटर होत नाहीत. त्या दृष्टीने भारतीय लोकशाही फार परिपक्व आहे असं मला वाटतं. पण तरुण ज्या मुली आहेत त्यांना दिसण्यावरून आणि या गोष्टीवरून जास्त त्रास होत असावा असं त्यांच्याशी बोलल्यावरून मला वाटतं. दुसरं, त्यातल्या बऱ्याच जणींना असं वाटत असावं की आपली पर्सनॅलिटी सुंदर आहे म्हणजे आपण यशस्वी होणारच, तर असं होत नाही. त्याच्यामध्ये शेवटी काम, आपण आज राजकारणातल्या अनेक स्त्रिया बघतो की त्या दिसायला सामान्य आहेत पण त्या खूप वरिष्ठ पदावरती गेलेल्या आहेत. आणि त्यामुळे एक असं आहे की त्या IAS बाईची पण स्टोरी सगळीकडे सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे की विपरीत परिस्थितीतला माणूस ज्या त्वेषाने, ज्या वेगाने, ज्या कमिटमेंटनी काम करतो तोच सगळं सुखासीन आयुष्य असणारा मनुष्य करेल असं नाही आहे. आणि त्याच्यामुळे आपण जेव्हा काम करतो त्यावेळेला माणसं आपण किती जोडतो याच्यावरती जसं अवलंबून आहे, तसं बऱ्याच वेळेला काही लोकांना अशी टीका जी सहन करायला लागते तर ती टीका मलाही सहन करायला लागली, पण ती टीका सहन करण्याच्या मागे काही 100% सूत्रधार असतात आणि ते ही टीका सगळी घडवत असतात. म्हणजे तुला सांगेन की एकदा मला आठवतं की त्यांनी एकमेकीत बायका बोलत होत्या की आता ओवाळायचं आहे ना तर अमकीला बोलवू नका. म्हणजे त्यांच्यामधली जी महिला सिंगल आहे किंवा ती अविवाहित आहे किंवा विडो आहे तिला बोलवू नका, तिला बाजूला ठेवा असं पुटपुटत होत्या सगळ्यांनी. आता मग हेरवाडच्या वगैरे कोल्हापूरच्या बायकांनी या विधवा प्रथेच्या विरुद्ध खूप आवाज उठवला आहे. त्यामुळे ह्या गोष्टी तुमच्या मॅरिटल स्टेटसवरून किंवा श्रीमंत गरिबावरून, आणि काही जे अतिश्रीमंत आहेत त्यांच्यामध्ये गर्व पण असतो. ते सामान्य परिस्थिती असेल तर लोक सहजगत्या म्हणतात त्यांचं स्टेटस वेगळं, आमचं स्टेटस वेगळं. तो सिरियलमधलं सगळे बघ, प्रत्येक गोष्ट मध्यमवर्गीय विरुद्ध श्रीमंत ह्याच वाद तिकडे पेटलेला दिसतोय. आणि त्यामुळे मला असं वाटतं की सार्वजनिक जीवनात असेल, प्रोफेशन्समध्ये असेल, तुम्ही काम काय करता याच्यावर खूप सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. आणि माझी आई आता नाही आहे लतिका गोरे, पण ती नेहमी सांगायची की नीलम, माणूस गोड नसतो, काम गोड असतं. वा वा, क्या बात आहे. खरंय खरंय. त्यामुळे आपण काम करत राहणं हे महत्त्वाचं. मी अनेकदा पत्रकार म्हणून जेव्हा पाहायचे, सेशनमध्ये यायचे, सेशन कव्हर करायचो आम्ही, अनेक वर्ष मी केलेलं आहे. तुमच्यामधला एक शिक्षिका ही कायम आम्हाला दिसून आलेली होती. ती अनेक आमदारांनाही दिसली. म्हणजे आजही जिथं तुम्हाला चूक वाटते तिथं तुम्ही त्या माणसाला गप्प करता आणि बसवता खाली.
तर ह्याबद्दल काय सांगाल? याचा कधी कधी त्रास होतो? कारण त्यावेळेला ती आवश्यकता असते, ती गरज असते, हाऊस पुढे न्यायचं असतं, एकाच विषयावर आपण फार काळ थांबू शकत नाही, मर्यादा असतात. पण आणि अर्थात आमदारांना सुद्धा त्यांची मतं मांडायची असतात, त्यांच्या लोकांचे विषय मांडायचे असतात. कालमर्यादा, मला असं वाटतं की हा एकच विषय असतो. ह्याचा कधी त्रास होतो? असं कधी झालंय का? नाही, शांत बसायला लावणं न बोलता कुठल्याही आमदाराला हे फार क्लेशकारक असतं. मग त्यांना जेवढा त्रास होतो तेवढाच त्रास मलाही वाटतो की त्यांना खरं बोलू द्यायला पाहिजे होतं, पण तो विषयाला धरून नसतो. पण मी जर का समजा सकाळी कोणाला असं थांबवलं असेल तर दुपारी समजा मी आले तर आल्यावरती त्या माणसाचा मुद्दा झाला की नाही हे पाहता येतं. त्यामध्ये जे आहे ते काही वेळेला आता रामभाऊ शिंदे तिथे चेअरवर असतात, तर त्यामध्ये मी त्यांचं काम बारकाईने पाहत असते. तर त्यांच्याकडून सगळ्यांना संधी दिली गेली तर मग दुपारी आपण गेल्यावरती सभागृह शांत असतं. पण दुपारी आपण त्यांना संधी मिळाली नसेल काही कारणाने, कारण इतरच वादग्रस्त विषय झाले असतील, तर सगळेजण माझी अगदी म्हणजे बहिणीची जशी वाट बघत असतात तसे वाट बघत असतात आमदार, की कधी ताई येतील आणि आम्हाला बोलायला मिळेल. पण मी वेळेचं नियोजन करते. काहींना ते आवडत असेल, काहींना आवडत नसेल. मी साधं करते की जे 10 मिनटं बोलणार आहेत त्यांना वेगळी वेळ ठेवते. जे म्हणतात अगदी आमचं 5 मिनिटात बोलणारे आम्ही आणि खरंच त्यांना 2-3 मिनिटात बोलायचं असतं, त्यांना आधी बोलायला देते. त्याच्यामुळे मागच्या बाकावरच्या सुद्धा आमदारांना बोलायची संधी आपल्याला देता येते. कारण मी अनेक वर्ष मागच्या बाकावर बसले आणि त्यामुळे मागच्या बाकावरच्या लोकांना न बोलताच अधिवेशन संपलं. तो सगळ्यात आमच्या दृष्टीने म्हणजे पीठासीन अधिकाऱ्यांच्या दृष्टीने पण फार दुःखदायक क्षण असतो. त्यामुळे तो येऊ नये या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त माझा प्रयत्न असतो. आणि म्हणून मंत्र्यांनी तपशीलवार उत्तर दिलं आणि तेवढ्या वेळ आमदार ऐकत असतील तर मग ती चर्चा आम्हाला वाढवायला पण बरं वाटतं. नक्कीच. पण मला असं वाटतं तुमचा हा जो स्वभाव आहे हाच तुमचा USP आहे. हाच तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं ठरवतो आणि इतरांना देखील तुमच्याकडे एक नेता म्हणून आकर्षित करतो. आणि जसं मी सुरुवातीलाच म्हटलेलं की अनेक ज्या महिला आहेत, जे तरुणी आहेत, ज्यांना वाटतं की आपण राजकारणात यावं, ते अनेक मला वाटतं तुमची भाषणंही पाहत असतात. तुम्ही ज्या पद्धतीनं, ज्या वकुबीनं पक्षाचे विषय मांडता ते देखील पाहत असतात. आणि अर्थात आता पीठासीन अधिकारी म्हणून जिथं कठोर भूमिका घ्यायची तर वेळेप्रसंगी कठोर व्हावंच लागतं आणि ते तितक्या निष्ठेनं कठोर व्हावं लागतं हे देखील मला असं वाटतं तुमच्याकडे बघून आम्हाला सगळ्यांना कळतं. खरं तर असं वाटतं की हा एपिसोड असाच चालू राहावा. वृषाली, मला एक छोटं सांगायचं आहे की खूप बायका माझ्यावर खूप प्रेम करतात, पण प्रत्येकीला मला न्याय देताच येईल असं नाही आहे. म्हणजे ते आमदार नसतील पण प्रत्येकीला पाहिजे असतं की मला याच्यापेक्षा मोठं पद पाहिजे, किंवा एखादीला पाहिजे असतं महामंडळ पाहिजे, किंवा एखादीला वाटत असतं की तिचं इतकं माझ्यावर प्रेम असतं आणि तिला खात्री असते की मी तिकीट देताना तिचं शिफारस करणारच, पण मी शिफारस करून सुद्धा काही वेळेला होत नाहीत गोष्टी. अशा वेळेला त्या अगदी म्हणजे इतका धक्का बसतो त्यांना की ताईने आमच्याशी अशा का वागल्या. तर अशा वेळेला मला सांगायला लागतं की आम्ही कोणी सुपरवुमन नाही आहोत, आम्ही पण माणूस आहोत. काही गोष्टींना आम्हालाही लिमिटेशन्स असतात, तर त्या त्यांनी समजून घेतल्या तर ते प्रेम जे आहे ते प्रेम डोळस प्रेम होईल असं मला वाटतं. नक्कीच. मला असं वाटतं प्रेम आहेच तुमच्यावर आणि ते अनेकांचं आहे. ज्या पद्धतीनं, ज्या ओढीनं तुम्ही पक्षाची भूमिका मांडत असता, पीठासीन अधिकारी म्हणून ज्या कठोर पद्धतीनं, जिथं शिस्त आहे ती शिस्तभंग न होता कसं अधिवेशन चालेल आणि सभागृहाचं काम चालेल याकडे तुम्ही कटाक्षानं पाहत असता. आणि मला असं वाटतं की असंच तुमचं काम हे अविरत राहो आणि पुढचा प्रवास जो तुमचा आहे तो अधिक तुम्हाला त्या उंचीवर घेऊन जाऊ, कारण त्यामागे प्रचंड कष्ट आहेत जे अनेकांनी अनेक वर्ष आमच्यासारख्या लोकांनी पाहिलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी. आज तुम्ही इथं आलात आणि आमच्याशी इतक्या मनमोकळ्या गप्पा मारल्यात. तुम्ही तशा मोकळ्या ढाकळ्याच आहात आणि जे आहे ते तुम्ही तोंडावर बोलता, चांगलं ते चांगलं, वाईट ते वाईट. आणि मला असं वाटतं की हाच तुमचा USP आहे. आता तुम्ही असाच अबाधित ठेवा आणि अशाच आमच्यासमोर येत राहा. आज तुम्ही आलात, आम्हाला वेळ दिलात, त्याबद्दल आपले अनेक धन्यवाद. धन्यवाद, थँक्यू. आता कॉफीमध्ये वेळ झालेली इथेच थांबायची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.